कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आ विठ्ठल 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 पांडुरंग हरी. बघता हो, या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळे काहीतरी शोधत आहोत. कोणी सुख शोधतंय, कोणी शांती शोधतंय आणि कोणी स्वतःला शोधतंय. पण या सगळ्या शोधात एक गोष्ट मात्र सारखीच आहे, मनातलं दुःख. हे दुःख आपण कुणाला सांगू शकत नाही आणि सांगितलं तरी कोणी समजून घेत नाही. मग आपण जातो देवाकडे, हात जोडतो, डोळे मिटतो आणि मन मोकळं करतो. पण कधीकधी असं वाटतं, आपला आवाज पोहोचतोय का? बघता हो, आज आपण एक असा अभंग ऐकणार आहोत, जो फक्त शब्द नाही, तर तुमच्या मनातील प्रत्येक वेदना थेट विठ्ठलाच्या चरणी पोहोचवतो. अभंग जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विठ्ठल नक्की लिहा. अभंग. देवा तुझ्या दारी आलो शरण, माझे दुःख कोणाला सांगू आता कुणा. डोळ्यात अश्रू अंतरी वेदना, तुझ्या विण नाही कुणी आधारणा. नाम घेतो तुझ तरी मन व्याकुळ, कारे देवा संपेना माझ हे दुःख. कान दे रे माझ्या हा केला आता, तुझ्या विण नाही माझा कोणीच आधार. तुका म्हणे ठेविला विश्वास तुझवर, विश्वास तुझवर. घेईन चरणी मला कर कृपा अपार, कर कृपा अपार. मित्रांनो, तुम्ही या अभंगावर लक्ष दिलं का? की या अभंगात अशी कोणती शक्ती आहे जी थेट हृदयाला भिडते आणि मन हलकं करून दुःख संपवते? तर भक्तांनो, अभंगाची शक्ती शब्दात नाही, ती लपलेली आहे. आता आपण बघूया की अभंगाची खरी शक्ती कुठे आहे. तर अभंगाची खरी शक्ती भावनेत. भाव. अभंग फक्त शब्द नाही, तो संतांच्या अंतःकरणातून आलेला आक्रोश आहे. जेव्हा संत तुकाराम महाराज किंवा संत नामदेव महाराज अभंग म्हणतात, तेव्हा ते शब्द नाही म्हणत, ते त्यांच्या आत्म्याचं दुःख आणि प्रेम व्यक्त करत असतात. दुसरं, नामात देवाचं नाव. अभंगामध्ये सतत विठ्ठल, रामकृष्ण हे नाव असतं आणि हे नाव म्हणजेच शक्ती. नाव घेतलं की मन शांत होतं, कारण ते थेट देवाशी जोडतं. तिसरं, अनुभवात. अभंग पुस्तकातून आलेला नाही, तो जगलेल्या जीवनातून आलेला आहे. संतांनी दुःख, अपमान, संघर्ष अनुभवले आणि ज्यातून जे उमटले तोच अभंग झाला. चौथं, श्रद्धेत. जर तुम्ही अभंग फक्त ऐकलात तर तो गाणं आहे, पण जर तुम्ही तो मनापासून अनुभवलात तर तो चमत्कार बनतो. पाचवं, साधेपणात. अभंग खूप सोपा असतो, पण त्यातलं सत्य खूप खोल असतं. साध्या शब्दात मोठं ज्ञान, हीच त्याची ताकद. म्हणून भक्तांनो, अभंगाची शक्ती शब्दात नाही, ती तुमच्या मनात जगणाऱ्या भावनेत आहे. ज्या दिवशी तुम्ही अभंग मनाने म्हणाल, त्या दिवशी तुम्हाला त्याची खरी शक्ती कळेल. पण भक्त हो, इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. फक्त एक अभंग रोज म्हटल्याने खरंच आपलं दुःख संपू शकतं का? आपण विचार करतो, इतक्या मोठ्या समस्या आणि उपाय इतका छोटा, इतका लहान. पण इथेच एक मोठं सत्य लपलेलं आहे. जेव्हा तुम्ही रोज तोच अभंग म्हणता, तेव्हा फक्त शब्द उच्चारले जात नाहीत, तुमचं मन हळूहळू बदलायला लागतं. पहिल्या दिवशी मन इकडे तिकडे धावेल, दुसऱ्या दिवशी थोडं शांत होईल आणि काही दिवसांनी ते शब्द तुमच्या आत उतरायला लागतील. आणि ज्या दिवशी अभंग तुमच्या ओठांवरून नाही तर हृदयातून बाहेर पडेल, त्या दिवशी तुमचं दुःख कमी व्हायला सुरुवात होते.
कारण दुःख नेहमी बाहेर नसतं, ते आपल्या मनात असतं आणि हा अभंग त्या मनाला शांत करतो. भक्तांनो, दुःख संपण्याचा अर्थ समस्या नाहीशी होणं नाही, तर त्या दुःखाला सहन करण्याची शक्ती मिळणं आहे आणि ही शक्ती रोजच्या अभंगातून मिळते. भक्ताओ, मी तुम्हाला एक खरी घटना सांगतो. एक माणूस होता, खूप साधा पण मनाने खूप थकलेला. घरात सतत भांडण, कामात नुकसान आणि मनात सतत चिंता. तो रोज देवापुढे बसायचा आणि एकच प्रश्न विचारायचा, देवा, माझं दुःख कधी संपणार? एक दिवस तो इतका तुटला की त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. तेव्हाच त्याच्या गावात एक वयोवृद्ध भक्त आला. त्याने त्या माणसाला फक्त एक गोष्ट सांगितली, दररोज हा एक अभंग मनापासून म्हण, बाकी सगळं विठ्ठलावर सोड. सुरुवातीला त्याला विश्वासच बसला नाही, पण तरीही त्याने रोज तो अभंग म्हणायला सुरुवात केली. पहिले काही दिवस काहीच फरक जाणवला नाही, पण हळूहळू त्याचं मन शांत व्हायला लागलं. ज्या घरात रोज भांडणं व्हायची तिथे आता शांतता येऊ लागली. ज्या मनात भीती होती तिथे आता विश्वास निर्माण झाला. आणि एक दिवस तोच माणूस म्हणाला, माझं आयुष्य बदललं, कारण मी माझं दुःख सोडून दिलं आणि विठ्ठलावर विश्वास ठेवला. भक्त हो, कदाचित तुमचं दुःखही तसंच आहे, फक्त तुम्ही अजून त्या मार्गावर चालायला सुरुवात केली नाही. आजपासून तो अभंग मनापासून म्हणा आणि बघा तुमचं आयुष्य कसं हळूहळू बदलतं. भक्त हो, अनेक लोक विचारतात अभंग कसा म्हणायचा. तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, अभंग हा गाणं नाही, तो देवाशी संवाद आहे. अभंग म्हणण्याआधी मन शांत करा. 1-2 मिनटं डोळे मिटा, श्वास हळू घ्या आणि मनातील विचार शांत करा. देवासमोर बसल्यासारखं म्हणा. तुम्ही कुठेही असाल पण मनात असा भाव ठेवा, मी विठ्ठलाच्या समोर बसलो आहे. हळूहळू स्पष्ट म्हणा. अभंग घाईत म्हणू नका. प्रत्येक शब्द हळू, स्पष्ट आणि भावनेने म्हणा. शब्द समजून म्हणा, फक्त तोंडाने म्हणू नका. त्या शब्दांचा अर्थ मनात अनुभवा. दुःख, शरण, कृपा हे शब्द जिवंत करा. नियमितता ठेवा. एक दिवस नाही, रोज म्हणा, कारण अभंगाची शक्ती सातत्यात आहे. शेवटी पूर्ण विश्वास ठेवा. अभंग संपल्यावर मनात एकच भावना ठेवा, देवा, आता सगळं तुझ्यावर सोडलं. भक्ता हो, अभंग मोठ्या आवाजात म्हणणं महत्त्वाचं नाही, तो मनातून निघणं महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी अभंग तुमच्या ओठांवरून नाही तर हृदयातून येईल, त्या दिवशी देव तुमचं नक्की ऐकेल. भक्ता हो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अभंग म्हटल्यावर आयुष्यात नेमकं काय बदलणार? मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, सगळ्या समस्या एका दिवसात नाहीशा होणार नाही, पण काही गोष्टी नक्की बदलायला लागतील. सर्वप्रथम तर मन शांत होईल. सर्वात आधी तुमचं मन शांत व्हायला लागेल. जे विचार तुम्हाला त्रास देत होते ते हळूहळू कमी होतील. दुसरं, भीती कमी होईल. भविष्याची भीती, लोकांची भीती, ती हळूहळू कमी होईल, कारण तुम्हाला आतून एक आधार मिळेल. तिसरं, निर्णय घेण्याची ताकद वाढेल. पूर्वी जे निर्णय घ्यायला भीती वाटायची ते तुम्ही शांत मनाने घेऊ शकाल. चौथं, घरात वातावरण बदलेल. हे खूप लोकांनी अनुभवलं आहे. जिथे रोज अभंग ऐकला जातो तिथे भांडण कमी होतात. घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी, चांगले वातावरण तयार होते. पाचवं, दुःख सहन करण्याची शक्ती मिळेल. सर्वात मोठा बदल, दुःख संपत नाही, पण ते सहन करण्याची ताकद मिळते आणि हीच खरी शांती आहे. सहावं, देवावर विश्वास वाढेल. हळूहळू तुमचा देवावर विश्वास मजबूत होईल आणि एक दिवस तुम्ही म्हणाल, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. शेवटी भक्तांनो, अभंग तुमचं आयुष्य जादूने बदलणार नाही, पण तो तुम्हाला बदलतो आणि तुम्ही बदलतात तर आयुष्य आपोआप बदलतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 पांडुरंग हरी. भक्ता हो, आज आपण जे काही ऐकलं ते फक्त एक अभंग नव्हता, तो आपल्या मनातील वेदनांचा आवाज होता. कधी आपण हसलो, कधी मन भरून आलं आणि कधी डोळ्यात नकळत अश्रू आले, कारण त्या अभंगात आपलं आयुष्य दिसलं.
बघता हो, जीवनात दुःख येणारच, मी त्यापासून वाचलेलं नाही, पण त्या दुःखातही देवाचं नाव घेणे हीच खरी भक्ती आहे. आजपासून फक्त एक काम करा, रोज थोडा वेळ काढा आणि मनापासून अभंग म्हणा आणि मग बघा तुमचं मन कसं हलकं होतं आणि आतून एक वेगळी शांती मिळते. कारण जिथे नाम आहे तिथेच विठ्ठल आहे. विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग. जर तुम्हालाही वाटत असेल की हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला, तर कमेंटमध्ये एक विठ्ठल लिहा आणि आपल्यासारख्या भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावनिक कीर्तनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी.